12 तासांचा प्रवास करून मुक्ता आपल्या छोट्या भावाच्या लग्नाला जाऊन येऊन 15 दिवसांनी घरी परतली होती. ती खूप थकलेली होती. डोळे जड झाले होते, पण मन मात्र आनंदी होतं. कारण भावाचं लग्न खूप छान झालं होतं. तिने आपल्या 2 वर्षाच्या मुलाला सोफ्यावर बसवलं आणि ती स्वतः रूममध्ये जाऊन थोडा आराम करणार होती. तेवढ्यात घरातल्या मोठ्या बहिणी प्रतिभाताई मोठ्या आवाजात म्हणाल्या, "सुनबाई, आता पटकन स्वयंपाकाला लागा. आम्ही सगळे वाट बघतोय." मुक्ता थोडी थांबली. तिला वाटलं, मी आत्ताच आली आहे. इतका लांब प्रवास करून आली आहे. थोडं तरी विश्रांती मिळेल, पण नाही. ती शांतपणे काहीही न बोलता किचनमध्ये गेली. ती स्वयंपाक करत होती. हात काम करत होते, पण डोक्यात विचार सुरू होते. मी सुद्धा या घरचीच आहे ना. मग माझ्यासाठी कुणाला काही वाटत नाही का? तिचा नवरा अमोल ऑफिसमधून येणार होता. तिला आशा होती तो तरी समजून घेई. सायंकाळ झाली. अमोल घरी आला. मुक्ता हळूच त्याच्याकडे पाहत होती. डोक्यामध्ये थकवा अन अपेक्षा दोन्ही होत्या. अमोलने विचारलं, "मुक्ता, काय आलीस का? कसा झाला कार्यक्रम?" मुक्ता हलकस हसली. "छान झाला, पण खूप थकली आहे." अमोल म्हणाला, "ठीक आहे. आधी मला जेवण दे." मुक्ताच्या मनाला खूप लागलं. त्या रात्री सगळे झोपले होते. मुक्ता मात्र जागी होती. तिच्या डोळ्यातून शांतपणे आनंद अश्रू वाहत होते. "मी या घरासाठी किती करते, पण माझ्यासाठी कोणीच कदर करत नाही." दुसऱ्या दिवशी अमोल ऑफिसला जाण्याआधी त्याने मुक्ताला रडलेलं पाहिलं. थोडा थांबला. "मुक्ता, काय झालं?" मुक्ता आधी काही बोलली नाही, पण मग तिचं मन फुटलं. ती म्हणाली, "मी थकली आहे." अमोल फक्त शरीराने नाही, मनाने. "या घरात मी काम करणारे आहे का?" अमोल शांत झाला. त्याने पहिल्यांदाच विचार केला, खरंच मी कधी तिची जागे उभं राहून विचार केला आहे का? त्या दिवशी अमोल ऑफिसला गेला नाही. तो घरीच थांबला. सगळे पाहत होते. आईचं वागणं, घरच्यांचा स्वभाव आणि मुक्ताचा त्रास. सायंकाळी सगळे एकत्र बसले होते. अमोल उठला आणि ठाम आवाजात म्हणाला, "आजपासून एक गोष्ट बदलणार आहे." सगळे त्याच्याकडे बघू लागले. "मुक्ता या घराची क्षूण नाही, ती माझी पत्नी आहे आणि या घराची सदस्य आहे. ती सगळं काम एकटी करणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिला आदर मिळाला पाहिजे." घरात शांतता पसरली. कोणी काही बोलणार नाही, पण सगळ्यांना कळालं, आता गोष्टी बदलणार आहेत. त्या दिवसानंतर हळूहळू सगळं बदलायला लागलं. मुक्ताला मदत मिळू लागली, तिला आदर मिळू लागला आणि सर्वात महत्त्वाचं, तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं. अमोल तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. यातून आपल्याला असं शिकायला मिळतं की प्रत्येक नवऱ्याने आपल्या बायकोच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, कारण तिचं सुख म्हणजे घराचं सुख. ही कथा कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.